तर वसई विरारमधून एक मोठी बातमी समोर येते। वसई विरार अनधिकृत इमारत प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे। माजी आयुक्त अनिल पवारसह 4 जणांना अटक केली आहे। उपसंचालकासह 2 बांधकाम व्यावसायिकांना देखील अटक केली आहे। YS रेड्डी, सीताराम गुप्ता, अरुण गुप्ता अटकेत आहे। तर या प्रकरणी राज्यात अनेक ठिकाणी चौकशी झाली होती, ईडीने छापेमारी केली होती। नाशिकमध्ये देखील या संदर्भातली छापेमारी झाली होती आणि त्यानंतर आता एक महत्त्वाची बातमी, अनिल पवारसह 4 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। वसई विरार अनधिकृत इमारत प्रकरणी ईडीची ही मोठी कारवाई आहे। माजी आयुक्त अनिल पवारसह 4 जणांना अटक झालेली आहे। तर ईडीने ही महत्त्वाची कारवाई केलेली आहे। उपसंचालकासह 2 बांधकाम व्यावसायिकांना देखील अटक झालेली आहे। YS रेड्डी, सीताराम गुप्ता, अरुण गुप्ता हे अटकेत आहे। तरी काही नावं समोर येत आहेत। ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे।